जानिए क्या है तंत्र मंत्र और इसका महत्व। द अल्टीमेट नॉलेज पार्ट 2 भाग 1 असुर रक्तबीज वध महाकाली जगदंबा व माता सतीची 51 शक्तीपीठ। या आपल्या 5 तत्वाच्या पृथ्वीवर देवी देवता असुर मानव सर्वच राहत असतात. असुर वृत्ती नेहमीच वातावरणात भयंकर अराजकता निर्माण करत असतात. त्यांचा वध करण्यासाठी जगदंबेला वेळोवेळी वेगवेगळी रूपे निर्माण करून पाठवावी लागतात. या विषयावर अनंत भैया व बापूजीमधील एक आध्यात्मिक संवाद ऐकूया. बापूजी सांगतात की मंत्रशक्तीचा उपयोग चांगला तसेच वाईट कामासाठी सुद्धा करू शकतात. जसे हळूहळू सतयुग त्रेता द्वापर कलियुग येत असते. सत्ययुगात मंत्रतंत्राची गरज पडत नव्हती. त्या काळात भूत फ्रीज होत होते. त्यांची बुद्धी चालत नसेल. वायुमंडळ सत्वप्रधान होते. भूत प्रेताची बुद्धी कोणतेही काम करणार नाही. ते एकदम व्यक्तमधून अव्यक्त स्वरूपात असतील. सत्वप्रधान वायुमंडळात तंत्र मंत्र शक्ती उपयोगाची नसते. त्रेता द्वापार व नंतर कलियुगात हे खूप वाढत जाते. आज सद्यस्थितीला नकारात्मकता खूप वाढलेली आहे. आजसुद्धा बघा, मनाचे मंत्र म्हणजे मंत्राची शक्ती. मंत्र म्हणतात मनातून जे आवाहन करतात, मनातून जे शब्द निघतात त्यास मंत्र म्हणतात. त्याचे एक तंत्र आहे. तर तंत्र एक पद्धत प्रक्रिया असते. ते त्या तंत्राची प्रक्रिया करतात. ही पद्धत कर्मकांडासारखीच असते. हे सुद्धा हवन करून त्यात सामग्री टाकतात. त्यातून हविष बाहेर निघते. देवता हे हविष खाऊन शक्ती देतात. हे देवतांना आवाहन करून हविष खाऊ घालतात. हे हवनसुद्धा एक कर्मकांडच आहे. हे हविष देवतांसाठी आहे. पाऊस पडावा म्हणून देवतांना आवाहन करतात. इंद्राची पूजा करून त्याला आवाहन करतात. ते हविष देवता खातात. अशा प्रकारे असुर शुक्राचार्यांना प्रसन्न करण्यासाठी हवन करत असत. आज शक्ती पेक्षा जास्त लोकांचा तंत्रविद्येवर जास्त विश्वास आहे. बघा, जी तंत्रमंत्राची शक्ती असते जास्त करून स्मशानात भूत प्रेत पिशाचांना आव्हान करण्यासाठी असते. तसेच ही नकारात्मक काम करण्यासाठी असते. कोणी पिशाचिनीचे आवाहन करत असतो, कोणी इंद्राच्या अप्सरेचे आवाहन करतो, तर कोणी दुसऱ्या लोकात असलेल्या अप्सरेला वाईट कृत्यासाठी आवाहन करतात. काही अप्सरा कुठेतरी इकडे तिकडे भटकत असतात. त्यातून कोणती ना कोणती तरी अप्सरा येत असते. यक्षिणीची सुद्धा पूजा करतात. यक्षिणीसुद्धा एक वासना असते. यक्षिणीबरोबर वासना पूर्ण करण्यासाठी तिची पूजा करतात. तसेच वेगवेगळ्या नकारात्मक देवी देवतांची महाकालीची पूजा करतात. ती कशासाठी? महाकाली हे जगदंबेचे नकारात्मक रूप आहे. असुरांचा वध करण्यासाठी महाकालीचे रूप धारण केले होते. तंत्रमंत्र पद्धतीत सगळ्यात मोठी महाकालीची पूजा उपासना होत असते. मंत्र जप करून महाकालीची उपासना केली तर ती एका क्षणात प्रसन्न होते. कारण की महाकालीचे जे जे रूप होते ते जगदंबेचे होते व ते जगदंबेने असुरांना मारण्यासाठी रक्तबीजचा वध करण्यासाठी की त्याच्या रक्ताचा एक थेंबसुद्धा धरतीवर पडू नये म्हणून निर्माण केले होते. कारण रक्तबीज अनेक रूप धारण करत होता. जगदंबेच्या अनेक रूपांना महाकालीच्या रूपात प्रगट व्हावे लागले होते. महाकालीने सुद्धा अनेक रूप निर्माण केले होते. ते सारे रूप वाटी हातात घेऊन असुरांना मारून वाटीत रक्त घेऊन ते पीत असत. आता ही जेवढी महाकालीची रूपं होती, पुन्हा पुन्हा कित्येक वर्षापर्यंत रक्तबीज सारख्या असुरांबरोबर हे युद्ध चालू होते. कित्येक वर्षापर्यंत तिची अनेक रूपं रक्त पीत राहिले. नंतर तर ही महाकाली स्वतः कोण आहे हेच विसरून गेली. हे तर जेव्हा भगवान शंकराने तिच्या पोटावर पाय ठेवला तेव्हा तिची जीभ आश्चर्याने बाहेर पडली की
मी कोण आहे, अशा या सर्व गोष्टी आहेत. ती महाकालीची सर्व रूपे अजूनही माता जगदंबेने विलीन करून घेतलेली नाहीत. ते वायुमंडळातच आहेत. ते तर अनेक अनेक रूपं आहेत. जो कोणी महाकालीची उपासना करेल ती तिच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याच्या मनात जी इच्छा आहे ते मागेल. आता मनात काय संचित आहे या जुन्या गोष्टी आहेत. ते ज्ञान घेऊन कोणीही परिवर्तन तर केलेले नाही ना. म्हणून महाकालीच्या उपासकांना महाकाली फटाफट नकारात्मक फळं देत असते. ती सकारात्मक फळं देऊ शकत नाही. ही बलिप्रथा कुठून तर तेथूनच आलेली आहे. आणि आजचे जे महाकालीची रूपं आहे ते असे नाहीत. पहिल्या परार्धात महाकालीची खूप रूपं होती, कारण तेव्हासुद्धा खूप बलाढ्य राक्षस होते. या असुरांना मारण्यासाठी ब्रह्मांडाच्या आदिशक्तीला असे आसुरी रूप धारण करावे लागले होते व ते रूप महाकालीचे आहे व तिची अनेक रूपं सूक्ष्ममध्ये अस्तित्वात आहेत. तर कोणीही महाकालीच्या त्या रूपाला आव्हान केले तर ते तुरंत हजर होत असते, पटकन प्रगट होत असते. अशा प्रकारे शंकर महादेवाने सुद्धा दक्ष प्रजापतीला मारण्यासाठी डोक्यावरील एक केस उपटून फेकला व अनेक राक्षस निर्माण केले व ते दक्ष प्रजापतीचा वध करू लागले. नंतर त्यांनी ती रूपं विलीन केलेली नाहीत. असे खूप आहेत. जसे माता सतीचे जी 51 स्थानावर शक्तिपीठ बनविले, त्यांची रक्षा करण्यासाठी भगवान शंकराने महादेवाने सुद्धा 51 असुर निर्माण करून पाठवून दिले होते व त्या शक्तिपीठात जाऊन त्यांची रक्षा करण्याचे कार्य दिले होते. तर तेथेच आहेत, हे खूप संख्येने आहेत. महादेवाने सुद्धा पहिल्या परार्धात असे खूप निर्माण केले आहेत, तर ते असुर बनले गेले आहेत ना. कारण की त्यावेळी कुणाला मारण्यासाठी एक नकारात्मक वायुमंडळ तयार करत होते. ते हे असुरी वृत्तीवाले होते. आजही असुरांची उपासना वायुमंडळात नकारात्मकच आहे. तिच्या रूपांची उपासना असले नकारात्मक काम करण्यासाठी जसे वशीकरण आहे, तर कोणी वशीकरण मंत्र म्हटले तर ते वशीकरणवाले भूत प्रेत येतात आणि त्यांचे काम करतात. नंतर ते चिकटून पण जातात. तर वशीकरण मंत्र यशस्वी पण होतात, काम पण होत असते. नंतर उलटेसुद्धा कामं होतात. असे काम करणारे कोणीही असो, बघा अनेक काम करतात. दूर बसल्या बसल्या कोण काम करत असते? सूक्ष्ममध्ये काम कसे होत असते? दूर बसल्या बसल्या काम होत असते ना. येथे बसल्या बसल्या ते बोलत असतात. आनंद भैया, बापूजी असे कित्येक साधू संतसुद्धा झाले आहेत. ते दिव्यदृष्टीवाले असे दूर बसून बघून घेत होते. तर त्यांच्याकडे पण आत्मे होते का? बापूजी, साधू संतांकडे सकारात्मक उपासनेची आत्म्याची चैतन्य शक्ती असते. त्यावेळेला चैतन्य शक्ती असायची. जो ज्या देवी देवतांची उपासना करत असे त्यांना ती सकारात्मक शक्ती मिळत होती. परंतु आजकाल एक नवी फॅशन झाली आहे. मोबाईलवर बोलताना सांगतात. एखादा मांत्रिक असतो व तो अमेरिकेत बसल्या बसल्या फोनवर बोलता बोलता त्याचा पूर्ण आदी मध्य अंत सांगून देतात. त्याच्या अंगात कोणते भूत आले, कोणी व का पाठविले, हे सर्व भूत प्रेत सांगतात. हे कोठून आले? त्यांच्याबरोबर जे भूत प्रेत आहेत ते त्यांच्याकडे पोहोचतात. मोबाईलची तरंगे जेथे जातात त्याची रेंज पकडून समोरच्याकडे पोहोचतात आणि तेथे 8-10 भूत त्यांच्या पूर्ण आभात जाऊन त्याला रेज मारून येथे पाठवून देतात. येथे सुद्धा यांचे भूत प्रेत ते रिसीव करून त्यांच्या कानात सांगतात. तो फटाफट सांगतो. तर टेलिपॅथीसारखे होत असते ना. हे जी कर्ण पिशाचिनी शक्ती कानात येऊन सांगते तसे आहे. तर ते कर्ण पिशाचिनीची उपासना करत असतात. ती एक पिशाच आहे. ती तुमच्यासमोर कानात येऊन सांगेल ज्याबद्दल तुम्हाला बोलायचे आहे. अनंत भैया, जसे वशीकरणाचा विषय झाला तर हे लोक समोरच्याचे
मन बदलून टाकतात का? बापूजी: हो, भूत प्रेत मन बदलून टाकतात ना. अनंत भैया: तर मग अमेरिकेच्या राष्ट्रपतीचे करायला नको येथे बसल्या बसल्या. बापूजी: परंतु जो अमेरिकेचा राष्ट्रपती बनला आहे तो साधारण नाही. ते तुम्हाला व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश थोडाच देणार. त्यांच्याकडे पण लाखो करोडो भूतं असतात. अनंत भैया: या आतंकवादींचे पण बुद्धी बदलली जाऊ शकते. बापूजी: आतंकवादीकडे पण कोणीही आतंकवादी बनतो तर त्यांच्याकडे पूर्ण आतंकवादी ग्रुप असतो. त्यांचे लाखो करोडो भूतं असतात तर त्यांना कोणीही बदलू शकत नाही. त्यांच्या मनातच त्यांचे विनाशकारी भूत प्रेत बसलेले आहेत. म्हणून एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा ब्रेन तुम्ही बदलू शकता. अनंत भैया: खूप सारे माइंड पॉवरवाले निघाले आहेत ना. ते अशी काही जादू करतात की ती व्यक्ती स्वतःच नावसुद्धा विसरते. हे सारे भूत प्रेतच करून घेत असतील काय? बापूजी: अशा लोकांकडे खूप भूत प्रेत असतात. ते त्या व्यक्तीच्या आभामंडळात शिरून त्यांना रेंज मारून त्यांचा सर्व आदी मध्य अंत सांगतात. ते त्याच्या मनाला बदलून टाकतात. त्यामुळे त्यांची स्मृती जाते व त्यांची स्मृती परत आल्यावर ते बोलतात. त्याच्या सूक्ष्म शरीरात जी स्मृती, संस्कार किंवा मेमरी पडलेली असते ते सूक्ष्म शरीर पण बदलून टाकतात. सूक्ष्म शरीरातील पुराणी स्मृती काढून नवीन स्मृती टाकू शकतात. हे ते करू शकतात. ते भूत प्रेत सूक्ष्म शरीरापर्यंतच बदलू शकतात. परंतु कारण शरीरात आमचे जाऊन त्याचे भाग्य बदलू शकत नाही. भूत प्रेत सूक्ष्म शरीरातील स्मृती बदलू शकतात. थोडेफार पुढे मागे करू शकतात. परंतु त्यांच्या कारण शरीरात अनेक जन्मांचे जे कार्मिक रेकॉर्डिंग पडलेले आहे त्यास हे भूत प्रेत पिशाच बदलू शकत नाही. बेहदची परमशांती. श्रोत्यांनो, आपण असेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचा व्हिडिओ फॉरवर्ड करा. आपल्याला या परमशांती अभियानातून समस्त ब्रह्मांडात परमशांती निर्माण करायची आहे. आमच्या सर्व श्रोत्यांना बेहदची परमशांती.